Namaskar everyone and a very good evening to all. From one Swayambhu to another Swayambhu, from one Swayambhu to another aspiring Swayambhu, a very good afternoon once again. And आज मैं आपके साथ कुछ शेयर करने वाली हूँ. वो है जिंदगी में बहुत ही कामयाब होने के लिए कहते हैं कि हर बाजी में अपने पास इक्के होने चाहिए. तो अगर हमारे पास इक्के हैं, aces, then we are definitely going to be the winner. So let us see which are the three A's I'm talking about. The first A is analyze. सिचुएशन को एनालाइज करो कि ये सिचुएशन क्या है. बी रियलिस्टिक. जितना आप रियल रहोगे, जितना आप ऊंचे बादल में नहीं रहोगे, जितना ग्राउंडेड रहोगे, उतनी रियलिटी आपको साफ साफ नजर आएगी. सो द फर्स्ट ए इज एनालाइज. द सेकंड ए इज एक्सेप्ट. एक्सेप्ट कीजिए जो रियलिटी है. हाँ, मैं ये कर सकता हूँ. हाँ, ये मैं सीख सकता हूँ. ये थोड़ा नहीं लगता मेरे से होगा. ये शायद नहीं हो सकता अभी तो एटलीस्ट. तो एक्सेप्ट कीजिए जो चीजें आप हासिल कर सकते हो तुरंत एट प्रेजेंट, जो रियली काम करके मिल जाएंगी, उसको हम एक्सेप्ट करेंगे. द मोमेंट वी स्टार्ट एक्सेप्टिंग, देन वी आर एबल टू रिलैक्स एंड थिंक ऑफ अ सोल्यूशन. बिकॉज अगर हम कोई वीकनेस एक्सेप्ट ही नहीं करेंगे तो उसके ऊपर काम ही नहीं करेंगे. सो द सेकेंड ए वुड बी एक्सेप्ट. एंड थर्ड इज आफ्टर यू हैव एक्सेप्टेड कि ये चीजें मुझे चाहिए या ये वीकनेसेस मेरे पास है, तो हम इमीडिएटली उस पर अडेप्ट करेंगे, उस पर काम करेंगे. तो तीन इक्के हमारी जिंदगी में जरूरी है. किसी भी हालत में, गांव में या शहर में, कहीं पर भी हो, ये तीन इक्के अगर हमारे पास हैं तो हम हर बाजी जीत लेंगे. तो पहला वाला है, रिपीट करती हूँ, फर्स्ट है एनालाइज, बाद में है एक्सेप्ट और तीसरा है अडेप्ट. तो हमारे पास जो आज स्वयंभू हैं, ये बिल्कुल उनकी नाम की तरह ही एकदम फौलादी शक्ति वाले और धांसू आवाज वाले और धांसू विचारों वाले. सिर्फ विचार और आवाज ही नहीं, उनका एक्शन उनके भाषण से भी ज्यादा सॉलिड है. तो आज हम मिलते हैं अ फैंटास्टिक TEDx स्पीकर who is one of my favorites because he is the founder of Rural Relations and he does social work professionally. मुझे ये वर्ड बहुत ही ज्यादा भाता है. प्रोफेशनल ज्यादा भाता है या सोशल वर्क ज्यादा भाता है मुझे पता नहीं, लेकिन प्रदीप जी का जो काम करने का तरीका है और सबको साथ लाने का तरीका है, उनके जो विचार हैं वो बहुत ही रिबेलियस है, बहुत ही रियल है. इसीलिए वन ऑफ माय फेवरेट पीपल ऑन दिस अर्थ. नमस्कार सर, प्रदीप जी लोखंडे, द फेमस. नमस्कार 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 सर. पुणे 13 प्रदीप लोखंडे म्हटलं की तुमच्या घरी पत्र येतं. तर मला असंच विचारायचं आहे ऑन अ लाइटर नोट की आम्ही सगळे पोस्टमॅनला दिवाळी बक्षीस म्हणून एवढं देत असतील, तुम्ही दिवाळी बक्षीस म्हणून काय देता? तुम्ही विश्वास करणार नाही, मागचे 5 वर्ष मी दिवाळीला सुद्धा सगळ्या पोस्टमनला, सगळ्या पोस्ट ऑफिस मध्ये पुस्तक भेट देतो. पुस्तक. आणि ते अपेक्षा करतात की या दिवाळीला प्रदीप लोखंडे आपल्याला कोणतं पुस्तक देणार आहेत म्हणून. आणि माझ्या मते त्या सर्वांच्या असं लक्षात आलेलं आहे की हा काहीतरी प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नात आपणही सहभागी झालं पाहिजेत. म्हणून ते माझ्या घरापर्यंत पोहोचतंय आणि लाखात मला ती पत्र संपूर्ण भारतातून जगातून येत असतात. म्हणजे तिथलाही पोस्टमन अतिशय उत्कृष्ट काम करत असतो. फक्त माझ्या घराच्या जवळचा नाही, पण गोरखपूर मधला पण करत असतो आणि तिरुवनंतपुरम मधला पण करत असतो. सगळेच जण खूप सुरेख बोललात आमच्या कामाच्या प्रेमात आहे. करेक्ट. कामाच्या आणि श्रीरामाच्या प्रेमात जर असतील कोणी, तर मला वाटतं खारुताईपासनं, शबरीपासनं, हनुमानजीपासनं फुल सेना तयार होते. एक्झॅक्टली. आणि कुठला पट्टा असं हे काही डेमोग्राफिक बंधन नाहीये. कुठेही माणसं ज्यांना आपल्या विचाराशी आणि आपल्याशी प्रेम आणि आदर असतो, तर एनी लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड, पीपल जस्ट कनेक्ट, सपोर्ट अँड हेल्प. So hats off and thank you to all the postmen for being so diligent, for working so hard, no matter rain, shine or any weather. Absolutely, we have to respect them a lot.
If time permits, we'll speak on that. Yes, we will. So, like I mentioned, he is the founder of Rural Relations. आणि हे रुरल रिलेशन्स जेव्हा वाचतो तेव्हा असं वाटतं की आपण काय जॉग्रफीचा कुठला तरी पेज नाही तर चॅप्टर तर वाजत नाही म्हणतात ना. पण वेन यू अंडरस्टँड हिज रुरल रिलेशन्स, द वर्क ही इज डूइंग, हिज डेफिनेशन, यू विल बी चार्ज्ड एंड सो मच चार्ज, आई विश कि हम शहर से गांव की तरफ ही हम निकल जाएं, क्योंकि वैसे भी अभी ऑनलाइन का जमाना है तो हमारा काम हम कहीं से भी कर So सकते हैं, wherever you are. राइट. सो आई थिंक हमको गांव में बसने का टाइम आ गया है, और कैसे बसते हैं, क्या करते हैं, हम प्रदीप जी से जानते हैं. सर, तो शुरू करें क्वेश्चन का सिलसिला. Yes, please. डन. सर, तुम्ही नाव देता की आय एम अ सोशल एंटरप्रेनर हू डज दिस प्रोफेशनली. तर हे प्रोफेशनली वर्ड तुम्हाला का वाटलं की लोकांना कळलं पाहिजे? काही गोष्टीचं वाईट वाटून घेऊ नका. मी कुणाच्याही विरोधात नाही, पण मला जे काय वाटतं ते मी स्पष्टपणे पुढे मांडण्याचा कायम प्रयत्न करत असतो. आणि मला माझी विनंती की प्रत्येकाने जर असं केलं तर फार साफ सूत्र आपल्या सगळ्या गोष्टी आणि लवकर होतील. अॅनलाइज करत बसावं लागणार नाही एकमेकाला. आपल्याला स्पष्टपणा आणि स्पष्ट वक्तेपणा हा कायम पे करतो. तर त्यातला माझा उद्देश असा आहे, हे सगळं पण जे आहे ते पोट भरल्यावरचं आहे, हे मी पहिल्यांदा सांगतो. मी सोशल एंटरप्रेनर कधी झालो? 2001 साली. पण 96 ते 2000 मी रिक्वायर्ड पैसे मिळवले. हे माझं स्वतःचं मत आहे. आणि मी प्रत्येकाला, माझ्याकडे मी हजारो बी स्कूल्सला जातो तेव्हा ते प्रत्येक जण तरुण उठून म्हणतो मला काहीतरी समाजासाठी करायचंय. त्याला म्हणतो भाऊ, पहिले यू अर्न मनी and then think of a social, because if you earn money, आप बहुत अच्छा काम कर रहे हो, क्योंकि देश के लिए आपका काम हो रहा है, क्योंकि आप देश के और किसी पैसे के ऊपर डिपेंड नहीं हो. That is so important. So my looking at it is social entrepreneur is, as I have told you, this term I have started using when I have earned required money. Now the definition of required money is differ from person to person. Now I am a typical middle class man, so I should have a house, a car and abroad travel. I am through in life. सो सगळीकडे असं भारी वाटतं की अरे हा परदेशात जाऊन आला, याच्याकडे भारी गाडी आहे, हा भारी घरात राहतो. दॅट्स ऑल. सोशल एंटरप्रेन्योरशिप मीन्स, I always say that we have 40 lakh NGOs in this country. 40 lakh means for every 300% there is one NGO. So there is some problem in it, because lot of doing wonderful work, but there are NGOs who are not answerable and accountable. So my definition of this social entrepreneurship is, I am answerable and accountable whatever social work we do. Correct. So being accountable and responsible is so important. So you are constantly on your feet, you are alert, because you know that somebody is going to question my abilities. आता सर असं होतं की जी यंगस्टर्स आहेत त्यांना आपले राइट्स तर सगळ्यांना माहिती असतात. ये मेरा राइट है, मैं अभी अबाव 18 हूँ, मुझे ये चाहिए, ये मेरा हक है. सगळ्यांना आपल्या राइट विषयी माहिती असतं, पण आपल्या ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीज बद्दल जरा आपण बॅकसीटच घेतो. तर याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचंय? नाही, काय आहे, आपण बेसिकली भारतीय जो आहे हा कळपात राहणारा व्यक्ती आहे. कळपात एकत्र कुटुंब पद्धत होती. मग आजोबा सगळं बघायचे, मग वडील त्याच्यानंतर, मग त्याच्यानंतर तो मुलगा, आणि मग त्याच्यानंतर त्यांचा पंतू. हे आपल्याकडे आपल्या डीएनए मध्ये आहे, वर्षानुवर्ष चालत आले. चूक बरोबर आपण आता ते बोलत नाहीये. आता आपण एक एक्झाम्पल घेऊ. मी ग्रामीण भागातच काम करतो आणि हे मी सारखं मांडण्याचा प्रयत्न करतोय की ग्रामीण भागामध्ये का अडचणी येत आहेत. मी ऍक्च्युली मुलांच्या बाजूने बोलतोय बरं का, पहिल्यांदा थोडा वेळ. तर तिथे काय होतं की जो एक शेतकरी असतो तो 70-75 वर्षाचा होत नाही तोपर्यंत आपलं बॅटन आपल्या मुलाच्या हातात देत नाही. तोपर्यंत मुलगा 55 वर्षाचा झालेला असतो. आता 55च्या वर्षी तो काही नवीन विचार करूच शकत नाही. तो परत तेच करतो. बस तोही तेच करतो, आपल्या मुलाला परत 50व्या वर्षी हातामध्ये देतो. हा आपला थोडासा इश्यू आहे. म्हणजे सगळीकडे तसं घडतंय का? नो. बऱ्याच ठिकाणी बॅटन हातात दिला जातो, वेगळे मार्ग अवलंबले जातात, अँड सो फॉर. आता तरुणांचं काय झालेलं आहे, दिस इज माय अगेन पर्सनल ओपिनियन. दोज हू हॅव born after 1993
Hmm. they are global villagers. Hmm. Hmm. They are not only Indians, they are global Hmm. villagers. So their Hmm. looking at life is entirely different, Hmm. entirely different than the Hmm. typical 50s, 60s, 70s, 80s and 90s, entirely different. Hmm. So what they see and what we do, actually, it is we are responsible for that. We talk Hmm. only the success stories, Hmm. huge success stories. Hmm. Now see that he has done that, he has done that. Now in our house also we say that, अरे बघ त्यांचा मुलगा कसं चांगलं काम करतो. Hmm. अरे त्यांचं कशाला, तुझं बघ ना, त्यांचं कशाला सांगत बसतो तुला सारखं. बघ त्यांची मुलगी कशी, बघ त्यांच्या घरी गेली की कब्बशी उचलती, चहा देऊ का म्हणती. हे आपण ग्लॉरिफाय केले बरेच वर्ष. ते आपल्या पिढीने ऍक्सेप्ट केलं, ही पिढी ऍक्सेप्ट करत नाही, म्हणून आपल्याला तो ॲरोगन्स वाटतो की माझा हक्क, माझा हक्क, माझा हक्क. कारण त्यालाही आता जे सगळं पाहिजे, जे जगातल्या बेस्ट व्यक्तीला मिळतं, पण त्याला हे आपण शिकवत नाही ते मिळवण्यासाठी काय करावं लागतं. तर ते आपल्याला आता 12व्या 13व्या वर्षापासूनच त्याला शिकवावं लागणार आहे, ही असं माझं त्याच्यावरचं उत्तर आहे. आणि ऍज आय टोल्ड यू ऑलवेज, आय नेव्हर टॉक निगेटिव्ह, आय एम डेंजरसली ऑप्टिमिस्टिक पर्सन. करेक्ट, करेक्ट. तर आय थिंक जे डू इट आहे ना, ते तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. प्रकाश लोखंडे, जस्ट डू इट. डू इट, डू इट. तर आता तुमच्या जे आन्सर आहेत त्याच्यावरनच मला असं विचारायचं आहे की कुठेतरी आपण डिग्निटी ऑफ लेबर याला जरा डेफिनेशन आपण वेगळा द्यायला सुरुवात केलेली आहे का, पालका समेत? हा माझा फार अँगरचा विषय आहे. मला भयंकर राग येतो. तुम्ही माझे जर कुठलेही व्हिडिओ बघितले तर हा जो पार्ट आहे इथे मी आरडाओरडा करतो, कारण हे फारच वाईट आहे आपल्या देशामध्ये. ह्याला मी माझंच एक्झाम्पल देतो, आणि हे मी आतापर्यंत 10,000 वेळा दिलेलं आहे. आणि ते एक्झाम्पल असं आहे, मला मुलगी आहे, माझ्या मुलीने जर मला येऊन सांगितलं असतं, मी आज अगदी सॉफ्ट बोलतोय, की पप्पा आय एम गोइंग टू मॅरी अ मेसन, मी एका गवंड्याबरोबर लग्न करणार आहे, असं जर मला तिने येऊन सांगितलं तर मी काय करतो? तर मी हे करतो कारण मी खोटारडा आहे. मी म्हणतो नाही. ती म्हणते अहो नाही पप्पा, ही इज अर्निंग अराउंड 1.5 lakh rupees अ मंथ अँड विच इज सफिशियंट फॉर बोथ ऑफ अस. नाउ अगेन इंडिपेंडेंट. आपल्या ह्याच्या पहिलाच प्रश्न आपण घेतला होता. पण मी म्हणतो नाही 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 नाही, माझे मित्र, माझे समाज मला काय म्हणेल की लोखंडेंच्या मुलीने एका गवंड्याबरोबर लग्न केलं. इतका मी होपलेस आहे. दुसऱ्या बाजूला तीच मला येऊन सांगेल नो, आय एम नॉट अगेन्स्ट एनीबडी, कि I want to marry a doctor or a chartered accountant, sorry, or engineer. Then I'll say, अरे वा 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 वा, आमच्या मुलीने काय भारी पोरगा पकडला. हे ब्रॉडली सगळ्या समाजामध्ये आहे, आणि म्हणून डिग्निटी नाहीये. आता मला एक सगळ्यांना मी नेहमी विचारतो ना, जे कोणी ऐकते त्यांनी मला अगदी म्हणजे नम्रतेने विचारतोय, मला सांगावं, खरं सांगावं, आपण प्रत्येक वेळेला व्हाय एव्हरी टाइम वी do a polish, and when he asks 10 rupees, we pay him 5 rupees. Whenever coolie comes to us, he asks us, you pay me 50 rupees. We say, 20 rupees. Why? Have you ever done in your life to go to a doctor, a chartered accountant, or an advocate and say that, Arey yaar, why you are asking 25,000 rupees? Take only 12,000 rupees. You will not do that. That is the biggest problem of this country. So that is a dignity problem in this country, but it will go with those who are born after 1993, because they are a global villager. I am optimistic. Perfect, perfect, perfect. So I think we have to change our mindset. हमको अपनी राह बदलनी है, तो हमको अपनी सोच बदलनी होगी, और एक्शन के साथ शुरुआत होगी. Now, doctor, now see another example I'll give you. We buy a chappal in air conditioned and buy sabji on a road. Basically, we are an agrarian country. True. We are an agrarian country, but so that, and again, on that, we'll do the bargain. कोथिंबीरीची पेंडी फुकटच दे ना, कशाला त्याचे पैसे घेतो? So but it will go, as I've told you, it will go with this new generation, because they are global villagers. They know that now
when they travel abroad, they come to know that every person is important, and we Absolutely. have to respect them, respect their profession. Correct, correct. I think the lockdown has also taught a very good lesson Absolutely. that we are a Absolutely. part of ecosystem. और अकेले हम सोचते हैं कि हम बहुत होशियार है, पूरी दुनिया संभाल लेंगे, ये पॉसिबल नहीं है, क्योंकि अगर मैंने यस अगर Yes, मैंने true, true, स्टोरी true. भी ले ली कृष्ण जी की, तो उन्होंने जब गोवर्धन पर्वत उठाया था तो सभियों को कहा था कि आप आपकी उंगली दे दो, तो भगवान को भी सबकी सहायता की जरूरत तो पड़ी थी, और हम अपने आप को भगवान कहने के लिए प्लीज लेट अस बी वेरी रियल. ओके, नाउ सर, आपका रूरल रिलेशन है, तो इसके बारे में तो गांव के बारे में तो मुझे पूछना ही है कि शहर जाकर बस गया है हर शख्स पैसे के लिए, ख्वाहिशों ने मेरा पूरा गांव ही खाली कर दिया है. तो अपॉर्चुनिटी और काम के चक्कर में जब गांव के लोग शहर आते हैं, तो मुझे पता चला है कि आपने कुछ ऐसी मूवमेंट की है जिससे गांव के लोग गांव में ही अच्छा काम करें और खुश रहें. तो हमको इस मोमेंट के बारे में बताइए. This is basically for a youth of a rural India. The Yes. concept we have developed is called village developer. A youth from a village will work in a village. And I have created, I am basically a storyteller. So I have sold two stories to two people. One, to this youth, if you are earning 15,000 rupees in your village, it is as good as earning 50 to 55,000 rupees in metro. And instead of earning 50 odd thousand rupees in metro, you cannot buy a house. True. To Bikarit Rashid. Bitter pill, but I say that. And the story I am telling to the corporate is, look, your tie wala probably will give a good lecture, but he cannot connect and he will never understand the ecosystem of rural India. True. And when he'll travel for 15 days, he will come to know how many bones in his body. So connecting two dots is a thought process of this activity. So he is earning 15,000 rupees in a village, very happy with the family, having good food, water, air, everything, and doing for his village and for himself, basically for himself. I believe in that. Correct. And they get a person who is there, and it is a loose alliance. Again, a loose alliance. He is not working for the company. He is an entrepreneur. Perfect. Perfect. But he gets money. But he gets money. He is answerable and accountable. Again, I believe in these two words very much, everywhere. Perfect. Perfect. So this is being self-sufficient with respect in your home, in your hometown, True. without sacrificing the beauty of your home, of your village, and also participating in the economy of the nation. Correct. Correct. So you don't have to change places. You just have to change your mindset. Little. Right. And I think, Yes. like I must have shared with him earlier, की आता या ऑनलाईनच्या जगात आपल्याला कुठेही जायची गरज नाहीये. आपल्याकडे ऑनलाईन वायफाय देवाच्या कृपेने आणि सगळ्या इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरच्या कृपेने एकदम हातातच अवेलेबल आहे. तर आपलं काम कुठेही बसून आपण निवांत करू शकतो. True. True. Correct. So you are in a Manhattan or you are in a small village, doesn't make any difference. If you have that laptop or a mobile and a connectivity and a little idea or an innovation, you can conquer the world, no issues. Perfect. Perfect. So actually you can do everything in a snap of your finger. I would like to thank Rachna Lachke Bagwe for joining us, and thank you Dipali for joining us. Keep posting your questions. Thank you, dear Rachna. You are a sweetheart. And she says a compliment for Lokande sir. Lokande sir, you are a true inspiration. Absolutely. Yes, sir. जब तक शिक्षा का मकसद नौकरी पाना होगा, जब तक शिक्षा का मकसद नौकरी पाना होगा, तब तक समाज में नौकर ही पैदा होंगे, मालिक नहीं. इसके ऊपर आपका क्या विचार है? नहीं, very simple. Don't create a परीक्षार्थी. त्याला अजिबात ते शिकवू नका. त्याला शिकवा जगाला कसं सामोरं जायचंय. माझं सिंपल उत्तर आहे, जगाला सामोरं कसं जायचंय हे आपण आता त्याला शिकवलं पाहिजे. त्याला बाकी काही शिकवण्याची तुम्ही आवश्यकता नाहीये आता, कारण बाकी सगळ्या टूल अवेलेबल आहेत. वर्ल्ड हॅज चेंज्ड.
Now we are in 21st century. All the basics of life is with most of the people. I know there are issues. I'm not, but most the platform is ready. So teach him की ह्या जगाला तू कसं सामोरं जायचेस. And when you teach that, then आपल्याकडे जी म्हण आहे ती होते, जिथे जाईल लात मारल तिथं पाणी काढल. परफेक्ट परफेक्ट. उत्तम. हे जी एक म्हण सांगितली ना, काय म्हणतात, 100 सुनार की एक लोहार की. अँड लोखंडे सर, लोहार, व्हेरी नाईस. अच्छा, मला सांगा, तुम्ही रुरल रिलेशनचं टॅगलाईन ठेवलेलं आहे, यू कनेक्ट विथ अस अँड वी विल कनेक्ट यू टू टुमॉरोज इंडिया. तर याच्याबद्दल जरा इलॅबोरेटली सांगा सर. टुमॉरोज इंडिया म्हणजे ग्रामीण भारत, आणि सर्व जगाचं लक्ष त्याच्याकडे लागलेलं आहे. The entire world is looking at rural India because world's 17% population stays in rural India. It's a number. It's a huge number. So what we are saying is urban market is saturated. So go to rural India. And you know that any professional company of the world, if you will not get minimum 30 and above % growth every year, you cannot sustain. So if you want to, if you want that growth, you have to do the network extension anyways. So it is available in this country where you can go, and it's a huge number. Now I never say that 70% people stays in rural India. It is between 55 and 65% people who stays in rural India broadly across the country. So it's a number. So first thing we have talked about is a saturation which has happened in urban market. So you want to grow, go to rural India. If you want to go to rural India, go systematically. So what we are saying is no need to go to all the villages of the country. Go to the villages having population about 2,000 and where weekly bazaar takes place. And if you are strong in these villages, you are strong in most of the villages because people from adjoining villages come to this village to buy their necessities. So they are just, again, they are just 13% villages of the country. As you all know that we have around 6.5 lakh villages, only 6,000 blocks and only 700 districts, only 700 districts, 6,000 blocks and 6,39,000 villages. So no need to go to all that 6,39,000 villages. Just go to around 1 lakh villages and you are strong in most of these villages because they come to these villages to buy their necessity. That was the concept we are trying to push to everybody, not necessarily only to the corporate. If it is an NGO, the individual, whatever, and a government also. Can we create only 1 lakh app instead of having 6 lakh villages? 1 lakh hub and give best of the life there. What you require as a human, you require 5 major things. One is education, True. health, power, roads, water. Give that best in this 1 lakh villages instead of 6 lakh villages, and it will be a great India. But anyway, that's why that is the social approach. But the commercial approach also, I have told you that these are, in our term, we call them as a key and feeder villages. Key and feeder villages. And then we have collected data of that villages, and we are saying that, look, we have a database. That doesn't mean it is a red carpet to go to villages, but definitely a door opening. So let's sit together, customize the product, customize the activity, customize whatever you have, product, service, communication, concept. And basically we are an implementing agency. We are not a consultant. We are an implementing agency. We understand the language of corporate and we understand the language of last mile. We are bridge between both of you. Correct. So you are not just thinkers, you are doers. That is how you are implementing. We do the implementing, yeah. Perfect, perfect. Sir, the people who want to start up or who are thinking of becoming entrepreneurs and are looking for, target audience or market, you may please connect with Lokhande sir, and you can, brainstorm on the ideas which are connected to education, health, power, roads, and water. And he has got a database of lakhs of villages
all up to date real time information, is it not, sir? Real time And it is free of information, cost. free of cost, right? So I think those who are planning to start their own entrepreneur firm or in any industry which is complementing these 5 elements which he talked about, that is health, power, roads, water, and the topmost is education, please connect with us. So a shout out to all the aspiring स्वयंभूज की तुम्हाला सुद्धा काही सुरुवात करायची असेल आणि गावापासून सुरुवात करायची असेल तर आम्हाला नक्की swayambhu@gmail.com वर मेल करा आणि आपण नक्की प्रयत्न करू नाही करूच की तुम्हाला सुद्धा स्वावलंबी बनवू आणि गावकऱ्यांसाठी सुद्धा ती छान एक ऑपॉर्च्युनिटी होणार आणि आपल्या सगळ्यांची इकॉनॉमी स्ट्रॉंग झाली तर आपला देश पुढे येणारच येणार आणि आपण तो आणूच. तर नेहमी सांगतात आपल्या स्पीच मध्ये की बाय 2032 we will be the topmost nation in the entire world and each citizen of India will be proud to say yes, मैं भारतीय हूँ और मैं इस देश का वासी हूँ. So I think that is very important. Staying in a great country. Yes, we are staying in a great country. Not a superpower. I'm telling you, not superpower. I'm staying in a great country. Great. Correct. I think that will be very, very true because it is already true in our hearts and that is where the first emotion begins. Right, sir? Right. Sir, तुम्ही ऍग्रिकल्चर विषयी बोलता तर मला सांगा की आजपर्यंत सेकंडरी स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये ऍग्रिकल्चर हा सब्जेक्ट का शिकवला जात नाही? काय वाटतं तुम्हाला, शिकवलं पाहिजे नाही का? मी मला वाटतं 1.5 वर्षापूर्वी ट्वीट केलेलं आहे ते की आवर कंट्री इज ऍग्रेरियन कंट्री आणि ते का केलं पाहिजे त्याचं मी सांगतो. मी त्याच्यावर भयंकर अभ्यास केलेला आहे आणि आय वॉज आफ्टर मी कंटिन्युअसली ते सगळ्या प्लॅटफॉर्मवर सांगायचा प्रयत्न करतोय. ते शिकवा म्हणजे त्याचे हात कंटिन्युअसली जाऊन त्याला पाटाचं पाणी द्यायचं नाहीये गावामध्ये किंवा खुरपायचं पण नाहीये, फक्त त्याला समजून घ्यायचंय की हा शेतकरी करतो म्हणजे काय करतो सगळं. अहो आपल्या घरातल्या मुलांना माहित नसतं भुईमुग म्हणजे काय, कलिंगड वरती झाडाला येतं का आतमध्ये येतं कुणाला माहित नाही हो अजून. कितीतरी जणांना दूध कोण देतं तर भैया देतो. हे जर आपलं नॉलेज असेल तर फार गडबडीचा भाग आहे. तर का एज्युकेशन असलं पाहिजे त्यातला माझा महत्वाचा भाग असा आहे, हे सगळं जर त्याला कळालं तर त्याचा शेतकऱ्याविषयीचा रिस्पेक्ट वाढेल. बरोबर. आपल्याला महत्वाचं ते करावं लागणार आहे. आपण प्रत्येक वेळेला नुसतं प्रत्येक गोष्टी तराजूत घेतो त्याने काही होणार नाहीये. आणि दुसरी माझी विनंती आहे टिपिकल सर्व लोकांना, टिपिकल याच्यासाठी म्हणतोय की आपण का रागवतो छोट्या छोट्या गोष्टीसाठी. मी आता 6 महिन्यापूर्वी एक ट्विट केलं होतं. भारतातला प्रत्येक व्यक्ती साधारणपणे वर्षाला, बघा नीट ऐका, वर्षाला 13 ते 19 किलो कांदा खातो प्रत्येक माणूस. किती? फक्त 13 ते 19 किलो. आणि जरा 10 रुपयाने भाव वाढला तर अख्खा देश आपण गोंधळ घालतो. का, कशासाठी, काय मला अजून कळालं नाही. कोणीतरी उत्तर द्या बाबा मला याचं. तर ते का होतंय तर त्याचा तो शेतकऱ्याविषयीचा रिस्पेक्ट नसल्यामुळे होतोय आणि त्याचा अभ्यासच नाहीये त्याच्याविषयीचा. ह्या सगळ्या गोष्टी घडतायत. म्हणून बेसिक ऍग्रिकल्चर ची नॉलेज, थोडस नॉलेज त्याला द्यावं. इन्फॉर्मेशन नाही, नॉलेज. आणि त्यासाठी काय करावं, ऍक्च्युअली इमर्शन करावं म्हणजे त्याला छान वाटेल. उलट अहो कधीतरी मुलांना घेऊन बैलगाडीत बसायला जातो आपण, त्यावेळेला तुम्ही वेगळ्या वेगळ्या ह्याच्यामध्ये असता, त्याला शिक्षण देत नाही कारण तुम्ही एंटरटेनमेंट म्हणून गेलेला असता. आणि एंटरटेनमेंट अँड एज्युकेशन टू आर डिफरंट थिंग्स. आय एम अ फर्म बिलिव्हर ऑफ एंटरटेनमेंट ऑल्सो, बट when you do the entertainment it is entertainment, when you do the education it is education. So we have to give education to that tender age from 5th to 9th. Only that 4 years, take them to the village, ask them to spend an hour 2 hour with the farmer. Let him or her understand how they work. उन्हात तानात काम करत असतात and let them understand that all. पाऊस येतो, वारा येतो, हे येतं, किडे मुकडे. इथं जरा घरात एक किडा आला तो गोंधळ घालतो आपण. ते कळेल त्यांना मग काय असतं सगळं, कसे राहतात ते. सो त्याचा रिस्पेक्ट वाढवण्यासाठी असावं असं माझं प्रामाणिक मत आहे. बरोबर, परफेक्ट सांगितलं सर. सर तुम्ही एवढे उत्तम आणि नीड बेस्ड जे प्रोजेक्ट स्टार्ट केलेले आहेत त्याच्यातला माझा फेवरेट आहे ज्ञान की.
सर ज्ञानकी बद्दल सगळ्यांना सांगा. ऍक्च्युली बरेच जणांना माहिती, पण तरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. काय आहे थोडक्यात त्याचा विषय असा आहे, मी कोणत्याही दिवशी जाऊन हं. माझ्या मुलीसाठी अग्निपंख पुस्तक विकत आणू शकतो. हं. माझा काउंटर पार्ट जो फार्मर आहे, तो हं. काही वेळेला माझ्यापेक्षा 5 पट जरी पैसे मिळवत असला तरी तो आपल्या मुलीला कधीच अग्निपंख पुस्तक विकत आणणार नाही. मोस्ट ऑफ देम. हं. 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 त्याला 2 कारण आहेत. एक, त्याला त्याचं काय तर नाही, ठीक आहे यार, पुस्तक कुठं, पुस्तक शाळेत असतं. आणि हं. दुसरं, शॉकिंग हं. असेल बरेच जणांसाठी, ज्यांनी ऐकलंय त्यांना माहिती आहे. आणि मी नेहमी सांगतो की महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यापैकी 28 जिल्ह्यामध्ये असं पुस्तक मिळण्याचं दुकानच नाही. जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुका आणि गाव तो सोडूनच द्याविषयी. त्यामुळे मग तिला जर त्या अप्रोप्रिएट वयात ते जर पुस्तक मिळालं नाही तर ती कधीच वाचणार नाही. हे डोक्यात घेऊन मी प्रयत्न करतोय की त्याच वयामध्ये तिला ते पुस्तक वाचायला मिळेल का. इट इज अ पब्लिक पार्टिसिपेशन प्रोग्राम. People believe in Pradeep Lokhande. As I have told you, I am answerable and accountable 100%. I don't believe in 99%. I believe only 100. No 101, no 99. I don't believe in these two words. Only one word, 100%. Perfect. So, we are opening this library, Gyanaki Hanger, in secondary school of rural India. आणि त्यामध्ये विद्यार्थ्याच्या डोक्यात येणाऱ्या प्रत्येक विषयाचं एक तरी प्राथमिक पुस्तक असतं. इट कॅन बी ड्रामा, म्युझिक, सेक्स, डिझास्टर मॅनेजमेंट, कॉन्स्टिट्यूशन, यू नेम इट. आणि मग त्यात अग्निपंख पण आहे आणि त्यात बटाट्याची चाळ पण आहे, त्यात सुधा मूर्ती आहे, त्यात सुनीता विल्यम्स पण आहे, त्यात बोक्या सात बाटे पण आहे. सगळं आहे जे तुमच्या घरात असतं, जे आपल्याला भारी वाटतं की माझ्या घरात माझ्या पोराला हे सगळं आहे, आपण आपल्या त्या पोराला पण देऊन टाकू, असा आम्ही तो सगळा विचार केलेला आहे. असा तो सेट क्रिएट करून गावात दिला जातो. ॲज आय टोल्ड, इट्स अ पब्लिक पार्टिसिपेशन प्रोग्राम. वी आर 100% रिस्पॉन्सिबल. अँड द गुड पार्ट ऑफ दिस इज, in last 1760 days we have opened 5170 Gyanaki hangers across rural India. And whenever we are opening the library in Andhra Pradesh, it is Telugu. तिथले पु ल देशपांडे कोण, ते पुस्तक त्याला दिलं जातं. त्याचे 2 मेजर ऑब्जेक्टिव्ह आहे फ्रेंड्स. वन इज increase the reading habit little bit. Increase the reading habit little bit. आणि दुसरा फारच मोठा थॉट आहे, तो असा आहे, if you want to keep the regional languages alive, this is one of the finest tool, because at the appropriate age we are giving book to the student. We know that everybody is not reading. No. We have, because I am in research, so we have done research and we know that minimum 2% to maximum 22% student read. But even with that 2%, I've gone to a lot of intellectuals across the country and world, and I've told them, look, only 2%. They told me, Pradeep, this is fantastic number. Go ahead, because the spinal effect of that 2% will be fantastic. So we have reached 1 million student in Tune. 10 lakh vidyarthi. And the biggest success story of this is more than 3,73,000 students have written back to us their analysis on the book. And believe me friends, मुलींचं सगळ्यात आवडतं पुस्तक सुनीता विल्यम्स आहे. सुनीता विल्यम्स. आपण सगळेजण डोळे उघडूयात, कानाने ऐकूयात हे मी काय बोलतोय ते. विनंती. आणि मुलांचं आवडतं पुस्तक आहे नापास मुलांची गोष्ट. ह्याच्यात भयंकर मोठे बोध आहेत, कारण मुलाला नापास झाला त्याला डिबार करून टाकतो आपण. अरे हे नापास होणारं पोरग आहे, मी पण नापास झालेलो पोरग आहे, घाबरत नाही, घाबरायचं नाही. काय घाबरायचं त्याच्यात यार. सो आपण ते का आवडतं पुस्तक, कारण त्याच्यावरती सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, अब्राहम लिंकन यांचे फोटो आहेत. हे सगळे नापास झाले होते, मग बरं वाटतं त्याला छायाला, चला आपण पण नापास होत नाही. मित्रांनो, हा एक छोटा प्रयत्न चाललेला आहे. एव्हरी वर्किंग डे आम्ही 3, म्हणजे प्रत्येक कामाच्या दिवशी 3 छोट्या गावामध्ये वाचनालय उघडतोय. मुलं लिहितायत, वाचतायत. आणि मला
अभिमानाने आणि आनंदाने सांगायला आवडेल की ही जी काही सगळी पत्र आली त्यातली 58% पत्र ही मुलींनी लिहिलेली आहे. वाह वाह. and they are going to change 2 houses, ज्या घरात राहतीये आणि ज्या घरात जाणार आहे. त्यामुळे that it is a बरोबर. spinal effect. It's a spinal effect. So Perfect. very close to my heart subject. सगळ्या भारतात न्यायचंय. आता तामिळनाडूत एक उघडलंय, झारखंडमध्ये एक उघडलंय, पण मध्य प्रदेशमध्ये पण उघडलंय, आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये पण 200 उघडल्यात आणि अजून एक त्याला जोडलंय. तुमच्या माहितीसाठी सांगतो डॉक्टर, लेटेस्ट आपण आता पोलीस स्टेशन मध्ये वाचनालय उघडतो. हेच याने की अँगर इन पोलीस स्टेशन. जर पुढच्या वेळेला तुम्ही हैदराबादला गेला तर हैदराबादच्या 40च्या 40 पोलीस स्टेशन मध्ये ज्ञानकी हँगर आहे. वाह वाह. And we have opened few in Pune, Nashik, Mumbai. So we are reaching to the people and we want to see that की पुस्तक उघडा, कधीतरी उघडा जेव्हा पाहिजे तेव्हा. सारखं असं काही म्हणत नाही आहे. करेक्ट 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 करेक्ट. मस्त सर, तुम्ही ज्ञानकी बद्दल सांगितलं आणि आम्हाला सुद्धा त्याच्यात पार्टिसिपेट करायचं असेल तर काय करायचं? नाही, पण मी काय जनरली अशा फॉर्मवर ते फार सांगत नाहीये. तुम्ही साईटवर जाऊन पहा, मी कारण इंटरेस्ट जनरेट झाला पाहिजे. अच्छा, ओके, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर नक्कीच सगळ्या व्ह्युअर्सना आय रिक्वेस्ट अँड आय अर्ज दॅट यू मस्ट विजिट द वेबसाईट रुरल रिलेशन्स, जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती मिळेल. आणि जे आपण आज कव्हर करतोय ते तर तुम्हाला यू आर गेटिंग इट डिरेक्टली फ्रॉम हिम, बट बाकीची माहिती सुद्धा डिटेल मध्ये तुम्हाला घेता येईल आणि डायरेक्टली त्यांच्याबरोबर कनेक्ट सुद्धा करता येईल. सर, आपण लास्ट प्रश्न घेतला होता जिथे आपण म्हटलं की एज्युकेशन, हेल्थ, पॉवर, रोड्स, वॉटर याच्यावर काही काम असेल तर याच्या त्या. पण एक मिथ आहे की अरे गाव में कहाँ पैसा है, कहाँ लोग खरीदेंगे, तर हे कंझ्युमरिझम उनको क्या पता है. तर तुम्ही जरा आय ओपनर, जरा तुमच्याकडे एवढा डेटा आहे, एक्सपिरियन्स आहे, तुमचं काय म्हणणं आहे की गाव में पैसा है, कंझ्युमर है की नाही आहे? नाही, मग जरा इंग्लिश मध्ये सांगतो म्हणजे लोकांना बरोबर आहे असं वाटतं. सर, तुम्ही मराठीत बोला, हिंदीत बोला, करेक्ट बोलला ना की भाषा इज नॉट द बॅरियर. फ्रेंड्स, लिसन दिस सेंटेन्स व्हेरी व्हेरी केअरफुली. द मार्केट शेअर ऑफ all the segment, all including financial sector, the market share of rural India is more than urban India. You name anything, you take television, you take cement, you take paint, you name any, you take financial products, the market share of rural India is more than urban India. तर ह्याच्या पुढे मी सांगायची आवश्यकता नाही की तिथे मार्केट आहे. थॉटफुली, केअरफुली, अभ्यासपूर्ण अँड कन्सिस्टंटली जायला पाहिजे. प्रॉब्लेम इज देर इज नो कन्सिस्टन्सी. द बिगेस्ट प्रॉब्लेम आय सी with lot of startup, and means I am not blaming anybody and I am not here to give any advice, faltu advice, but consistency is required because the rural people is been royally cheated for last 70 years and we all are responsible. We only blame the politician. No, everybody is responsible. So why they should believe you? So if they want to believe you, there should be some consistency and we have to show the success stories of it. Then correct. No look back, friends. Then no look back. And no need you should be a multinational every time. Now Parachute is an Indian company. Now you go to any household of this country, you will find a Parachute coconut oil in the house. Anything in blue bottle in this country is Parachute. और त्याच्यात विष जरी दिलं ना तरी ते डोक्याला लावते, इतका तो सॉलिड ब्रँड आहे. एनिथिंग इन ब्लू बॉटल इन दिस कंट्री इज पॅराशूट. केलं ना त्यांनी कन्सिस्टन्सी. देर आर लॉट ऑफ एक्झाम्पल. घडी डिटर्जंट कॉटेज इंडस्ट्री पासून सुरुवात केली आहे. आज मोस्ट ऑफ द मल्टीनॅशनल्स आर ऑन द टोज टू डू द कॉम्पिटिशन विथ देम. अनदर एक्झाम्पल आय कॅन गिव्ह 1000 एक्झाम्पल टू यू. जर तुम्ही कधी विदर्भामध्ये गेला तर तिथे ओरल केअर मध्ये विठोबा दंतमंजन इज नंबर 1. मोठमोठ्या कंपन्यांचे प्रोडक्ट नाहीये. दे हॅव डन इट. कन्सिस्टन्सी, यस, बट व्हॅल्यू फॉर मनी इज ऑल्सो रिक्वायर्ड. काही पण विकू नका. दॅट्स व्हाय आय टोल्ड यू
दे हॅव बीन रॉयली चिटेड फॉर लास्ट. मग ते सीड असो का अगरबत्ती असो, त्यांना फसवलं गेलेलं आहे. म्हणून तो तुमच्यावरती आता विश्वास एखाद्या वेळेस ठेवत नाही. तो कृपा करून तिथे कन्सिस्टन्सी ठेवा. काय इज द लिमिट. परफेक्ट परफेक्ट. सो अटेन्शन प्लीज. तुम्हाला जर एंटरप्रेनर व्हायचं आहे आणि जे सरांनी सांगितलं त्या 5 इंडस्ट्रीज किंवा फील्ड मध्ये तुम्हाला वाटतं बिझनेस मी करू शकतो, तर नक्की आमच्याशी कनेक्ट करा. नाहीतर तुमचं आपणहून मी सर्च आणि रिसर्च करा आणि आगे बढ़ो. देश आपके साथ है और आपको भी देश के साथ हमेशा जुड़े रहना ही चाहिए. सर, मगाशी आपण बोललात की माझ्याकडे मार्क, मला जास्त मार्क पडली नाहीयेत. बट आपल्या इंडियामध्ये ना लॉजिक असं आहे की मोठा झाला म्हणजे तो पॉलिटिशियन झाला. तुमच्या स्पीच मध्ये मी ऐकलं होतं की पॉलिटिशियन झाला म्हणजे मोठा झाला, सेलिब्रिटी झाला म्हणजे मोठा झाला, क्रिकेटर झाला म्हणजे मोठा झाला, आणि मार्क चांगली पडली तर बाळा डॉक्टर हो किंवा इंजिनियर हो. याच्या पलीकडे काही सुचतच नाही पेरेंट्सना सुद्धा आणि मुलांना सुद्धा. आता आपला जो स्वयंभू जो सोशल मुवमेंट आहे, दॅट इज फॉर युथ बिटवीन द एज ग्रुप ऑफ 20 to 30, ज्यांना फॉर वॉट एव्हर रिझन दे वर नॉट अकॅडमिकली व्हेरी गुड, बट त्यांच्यात कला, कौशल्य, स्किल, टॅलेंट आहे. तर तसल्या मुलांना तुम्ही काय मेसेज द्याल सर? नाही, माझं स्पष्ट सांगणं हे कडवट वाक्य बिटर पिल आहे. कारण आपल्या देशामध्ये बिटर पिल देत नाहो आपण, आणि त्याच्यामुळे फार वेळा आई वडील देत नाहीत. इंटलेक्च्युअल्स पण बऱ्याच वेळेला गडबड करतात. आणि गडबड म्हणजे काय होतं की ते एक बाजू छानपैकी मांडून देतात, दुसरी बाजू आपल्याला कळत नाही त्याची. अशा माय लुकिंग ॲट इट लाईक दिस, व्हेरी सिम्पल. कुठेही भ्रमात राहू नका की ही कला माझ्याकडे आहे. हे तुम्ही नाही म्हणायचं, हे दुसरं ज्या वेळेला म्हणेल त्यावेळेलाच तुम्ही समजा की तुमच्याकडे ती कला आहे. जनरली काय होतंय, अरे नाही मी भारी मोठा कार्पेंटर आहे, कोणी तुला तसं काय रिस्पेक्ट करणार. तुला एखाद्याच्या घरात जाऊन असं डायनिंग टेबल बनवून द्यावं लागेल की 10 लोकांनी बघितलं पाहिजे आणि म्हणलं पाहिजे अरे डायनिंग टेबल बनवलं कुणी यार. मग त्यांनी सांगितलं पाहिजे प्रदीप लोखंडे नावाचा एक कार्पेंटर आहे, त्यांनी हे तुला ऑटोमॅटिक ग्राहक मिळतील. आणि प्लीज लक्षात ठेवा मित्रांनो, व्हॉट इज ऍडव्हर्टायझिंग? Advertising is catering your consumer fantastically. Then he become your brand ambassador and he is your advertiser. No need to go to all these big things. That you can do afterwards. But to start with, the consumer is your best advertiser. So concentrate on that. Means the first thing is understand yourself. खोटा आव आणून काही होत नाही. यू विल बी द लुजर. 2 मिनिटांसाठी भारी वाटेल, भारी शर्ट घालून घेतला किंवा टाय घातला म्हणजे काय तुम्ही भारी झाला असं काही नसतं ना. कारण तोंड उघडले की कळते गडबड आहे सगळी. बरोबर. सो कृपा करून लक्षात ठेवा. आणि जर त्यात आपण कुठेतरी, मी मगाशी एक शब्द वापरला, आय डोंट बिलीव्ह इन 99 and 101, आय बिलीव्ह ओनली इन 100. सो तो 100 कसं होईल? जे काही तुम्ही करताय, काहीही करा, मी तर म्हणतो ना आता इथून पुढे, पण फक्त थोडस त्यातलं स्पेशलाइज्ड होण्याचा प्रयत्न करा. म्हणून मी एक्झाम्पल दिलं की ते डायनिंग टेबल कोणी बनवलंय हे, म्हणजेच काय की जे कराल त्याच्या 100% जावा. मग अगेन आय एम सेइंग यू, स्काय इज द लिमिट फ्रेंड, स्काय इज द लिमिट. काळजीच नाहीये तुम्हाला सांगतो. कारण आज कंझ्युमरकडे भरपूर पैसे आहेत, त्याला व्हॅल्यू फॉर मनी पाहिजे. बरोबर. त्या ब्रॅकेट मध्ये जा मित्रांनो, मग मागे वळून बघायची आवश्यकता राहणार नाही. ऑल द बेस्ट. परफेक्ट. एकदम रोक ठोक आणि मस्त. कारण काय असतं की बूस्टर डोज पाहिजे. कड़वी दवाई का असर बहुत बेहतरीन होता है. तो आई थिंक इट इज इम्पोर्टेंट टू बी रियल. हमारे साथ कुछ बहुत ही हमारे लॉयल व्यूअर्स जुड़े हैं. थैंक यू बिपिन, थैंक यू सो मच. Lot of questions coming. Thank you Pradeep Maid, thank you Mr. Hegde, thank you Sandhya Phule, thank you Anishka. I will ask a few questions sir. May I? थोडे प्रश्न विचारू? Yes. All yours. एक कॉम्प्लिमेंट आहे. All the invitees of Swayambhu are jewels in their respective field. Thank you madam for enlightening us through them. Thank you. Okay. Now एक question आहे रचना कडून. Sir, today technology and internet is reaching in rural areas, but basic amenities like road, water, electricity is lacking. In this situation, how can an entrepreneur work there?
No, who says it is lacking? This is the perception of I'll common give you man. figures. I'll Yes, tell you. please. No, again I'm telling you, friend. Out of that Hmm. 7, I mean, now let's start with district. Forget villages. Hmm. Huh? Out of that 700 or 707 districts, 550 districts are doing good. Think of that first, and then think of 150. First work there, that 550 districts. Correct. Correct. Now coming back to education, we are the largest elementary education system in the world. Public health center, health. We have 1,75,000 public health center and sub-center in this country. There are 81% villages in this country are having all season road. Perfect. Go there first, na? Then think of the remaining 20%. You'd Correct. ask me anything, I'll give you the figures. I will give you the figures. Correct. Correct. She has also mentioned true India lives in rural areas. So I think It lives they are everywhere. now. Actually, असं काही म्हणाल नाही पाहिजे. आणि प्लीज आपण डिव्हाइड नको करायला आता. Hmm. आता आपण काय केलं पाहिजे, कारण आता जो 21st सेंचुरी जी आहे, एक बॅरियर घडून पडलेला आहे. आता असं नाही ना, माझ्या आजोबाला एखादी माहिती कळायला 5 दिवस लागायचे किंवा 5 महिने लागायचे. माझ्या वडिलांना माहिती कळायला 5 दिवस किंवा 5 तास लागायचे. आमच्या पोरीला तिच्या आईला रिअल टाइम कळते हो सगळं, पटापटा पटापटा काय चाललंय जगात ते. आणि जर माझ्या मुलीला कळते इथं, तर ते गावात पण कळतंय बिकॉज ऑफ दिस टेक्नॉलॉजी. सो तो बॅरियर आता कमी कमी होत चाललेला आहे. बरोबर. उलट आपण असं म्हणायला पाहिजे की त्याला मी एक्सप्रेस कसं करायला अजून चांगलं शिकवेन. तो तिथे अडकतोय हो बऱ्याच वेळेला, एक्सप्रेस करत नाही. आपण काय झालेलं आहे, आपण वेस्टर्नाइज होऊन एक्सप्रेस करतो भारी आणि दाखवतो की मला काय भारी येतं ते सगळं. तो अजून थोडासा रिअल विश्वात आहे. हा गॅप असण्याची शक्यता आहे. बाकी गॅप आय डोंट सी एनी गॅप. आणि मी माझं नेहमी एक स्टेटमेंट आहे, 2000 ठिकाणी मी बोललेलो आहे. व्हॉट इज द फॅशन स्टेटमेंट ऑफ 20 ते 30 वर्षाच्या तुमच्या मुलांचं? हिज फॅशन स्टेटमेंट इज मोटरसायकल, मोबाईल अँड गर्लफ्रेंड. हे 3च आहेत. ह्याचं पण तेच आहे हो. ह्याची पल्सर आहे तर त्याची सिटी 100 आहे. ह्याचा आयफोन आहे तर त्याचा अँड्रॉइड फोन आहे. ह्याची बॉयकट वाली आहे तर त्याला वाटते वेणीवाली का पण मला पाहिजेत गर्लफ्रेंड. सगळं तेच आहे, फक्त असं बघण्याचे डोळे वेगळे आहेत, बाकी काही वेगळं नाही. करेक्ट 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 करेक्ट. वही नजर है. तर एक 19 वर्षाच्या एका पोरीने जिला काय एंटरप्रेन्योरशिप करायची असेल गावात, तर तिनं हा प्रश्न विचारलेला आहे. सर, व्हॉट आर द प्रॉस अँड कॉन्स टू स्टार्ट बिझनेस इन रुरल एरियाज? काय ऍडव्हान्टेजेस आहे, काय डिसएडव्हान्टेजेस आहे, किंवा काय चॅलेंजेस आपण विचार करून त्याच्यावर अंमल करू शकतो? अनिष्काने हा प्रश्न विचारलाय. हा, अनिष्काला काय पहिलं सांगितलं पाहिजे की पहिला हा ब्लॉक तू काढ डोक्यात. ठरवलंयस ना करायचं, मग करायचं. बरोबर. तुझ्या आईकडनं किंवा वडिलांकडनं कुठेतरी गाव असेल तिथे पहिल्यांदा कर, म्हणजे तुला कवच मिळालंच ऑटोमॅटिक. त्याच्यासाठी वेगळं तुला काही करावं लागणार नाही. मामाचं असेल गाव, काकाचं असेल, कोणाचं आत्याचं असेल, तिथे जाऊन पहिल्यांदा कर. म्हणजे मग तुला ते कवच मिळालं, ती भीती काही तुला असण्याची शक्यता नाहीये. देन यू विल अंडरस्टँड द टीथिंग प्रॉब्लेम व्हाईल डुईंग देअर. आणि ह्या भारतामध्ये ग्रामीण भागामध्ये भयंकर महिला काम करतात आणि त्यातल्यांना मॅगसेस अवॉर्ड्स मिळालेले आहेत आणि अतिशय गावात जाऊन काम करतात. तर मी तिला कनेक्ट करून देईन, जाऊन त्यांच्याबरोबर थोडे दिवस तिथे इंटर्न कर. यू विल अंडरस्टँड इफ शी कॅन डू इट, यू कॅन डू इट. अँड दे हॅव स्टार्टेड 20 years back when there was a lot of issues. Today they changed a lot. So I am again not saying it's a red carpet, but door opening has already happened. All the best. काही लागलं तर सांगा. Perfect sir. So Anishka, you can directly connect with Lokhande sir on ruralrelations.com. Sir, तुमच्या एका भाषणात मी ऐकलं की जिथे तुम्ही कम्प्युटर्स, जे सेकंड हँड कम्प्युटर्स किंवा जे कम्प्युटर्स यूज करत नाहीत लोक, त्यांना सांगितलं तुम्ही डोनेट करा. तर याच्यात जो तुमचा स्टेटमेंट मला खूप भावला तो आहे, दानात पाहिजे. तर याच्याविषयी जरा इलॅबोरेट करा, कारण दिस इज नॉट जस्ट कम्प्युटर्स बट ऍप्लिकेबल टू एनिथिंग. त्याचं कारण असं आहे, मी जे मगाचपासून सांगण्याचा प्रयत्न करतोय की इवन रूल इंडिया चेंज्ड अ लॉट. Why I have made that statement is
मी जेव्हा पहिल्यांदा द्यायचो तेव्हा जुना संगणक द्यायचो आणि वी हॅव स्टार्टेड दिस इन 2001 अँड वी हॅव स्टॉप दिस इन 2009-10. व्हाय? बिकॉज गावातलं शेंबडं पोरग पण मला म्हणायला लागलं व्हेअर इज माऊस अँड व्हेअर इज कलर मॉनिटर. पण त्याला जे पाहिजे ते जर मी त्याला दिलं नाही तर तो कधीच वापरणार नाही त्याचं. म्हणून बरोबर. दानात दानत पाहिजे असं माझं ते स्टेटमेंट होतं. दुसरा भाग काय झालेला आहे, जसं मी म्हणालो की नाव द इन्फॉर्मेशन, मिनिमम information. I am not talking about knowledge and wisdom. I am talking about information is reaching to practically everybody. They know what is happening in the world. And if you give something inferior, then they will not accept it. मग काय होतं, तो तुम्ही दिल्यासारखं कराल, तो घेतल्यासारखं करेल. थँक्यू थँक्यू थँक्यू, फोटो फिटो गोंधळ आणि आउटपुट विल बी झिरो. सो इट्स बॅड. इट इज बॅड. इट इज नॉट गुड. आपल्यालाही वाईट वाटेल आणि त्यांना त्यांच्यासाठी उपयोगाचं नाही. सो दॅट्स वाय अभ्यास करून ते करा असं मी नेहमी सांगतो. अभ्यास करून करा. आणि अभ्यास म्हणजे फार काही करावं लागत नाही. 10 लोकांबरोबर बोलला तरी तुम्हाला कळू शकतं की त्याला काय पाहिजे आणि तुम्ही काय देऊ शकता. बरोबर बरोबर, परफेक्ट सांगितलं सर. सर, एक मिथ आहे, आपण फॉरेनर्स असं विचार करतात की इंडिया इज अ लँड ऑफ स्नेक्स अँड स्नेक चार्मर्स. तसंच इथे जे अर्बन एरियाज मध्ये राहतात त्यांना सुद्धा गाव म्हटलं की आपल्या जिओग्राफी बुक मध्ये एक पिक्चर असतो ना, वो किसान हल चला रहा है, तेच वाटतं. आणि वाटतं की आपण एकदम पुढे गेलेलो आहे पण गावाची लोक अजून तिथेच आहे. तर या 10 वर्षात किंवा या लेटेस्ट 20 वर्षात काय बदल घडलेला आहे, ड्रास्टिक ट्रान्सफॉर्मेशन, हे जरा प्लीज तुम्ही शेअर करा तुमची ड्रास्टिक एक्सपिरियन्स. ट्रान्सफॉर्मेशन सगळ्यात मोठं काय सांगतो मी, हे असल्या गोष्टीला फार उत्तर देत नाहीत. ते तिकडं गावात गरीब आहेत आणि ते गावामधल्यांना कळत नाही. ते मी शहरवासियांच्या याला कधीच उत्तर दिलं नाही, देणार नाही. कारण ह्या प्रश्नाला अर्थच नाहीये. अतिशय विचित्र प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही ज्या देशात राहताय त्याच देशातल्या माणसांना आय डोंट नो, जाऊ देत, मला त्यात जायचं नाही. मला चेंज तो तुम्ही विचारला तो प्रश्न मला जास्त आवडतो. बघा, प्रिव्हियसली फार्मर इज टू इन्व्हेस्ट ओनली इन 2 थिंग्स, लँड अँड गोल्ड. आता तो सगळ्यात इन्व्हेस्ट करायला लागलाय. त्याला आता जेल पण पाहिजेत, त्याला चप्पल पण पाहिजे, त्याला आता पॅन्ट पण पाहिजे, त्याला आता शर्ट पण पाहिजे, त्याला आता काय नाही पाहिजे सांगा. त्याला फेअर अँड लवली पाहिजे, त्याला सगळं जगातली गोष्टी त्याला पाहिजेत. हा मोठा बदल झालाय, हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून ग्रामीण भागामध्ये आज 65 लाख दुकानं उघडली. ते काय वेडी नाही तो लोक. दुकान उघडले म्हणजे काहीतरी विकलं जात आहे ना तिथं, आणि कुणीतरी विकत घेत आहे. इट इज हॅपन्ड ऑलरेडी. सो हे जे काय असे जे कोण प्रश्न विचारत असतील तर त्याला मी अजिबात उत्तर देत नाही, कारण ह्याच्यापेक्षा वाईट काय असू शकतं. म्हणजे मी त्याच्या बुद्धीची कीव करतो बरं का, बाकी काय नाही. सॉरी, जर कोणी इंडिव्हिज्युअल घेऊ नका, मी ब्रॉडली सांगतोय. पर्स्पेक्टिव्हचा विषय आहे, पर्स्पेक्टिव्हचा विषय आहे. पण हे तुम्ही लक्षात घ्या, कारण आज बघा, मी नेहमी याच्यात अजून एक उत्तर दिलेलं तुम्ही माझ्या भाषणात ऐकू शकता. सो कॉल्ड मोस्ट डेव्हलप्ड स्टेट ऑफ द कंट्री इज महाराष्ट्र. आणि महाराष्ट्र 70 वर्षामध्ये जे सगळे चीफ मिनिस्टर झाले त्यांचं मूळ गाव कोणतं होतं ह्याची जर माहिती घेतली तर तुम्हाला कळेल की महाराष्ट्र हा मागचे 70 वर्ष गावातला आलेला तरुण चालवतोय. दे आर द पॉलिसी मेकर, यू आर नॉट. दे आर द पॉलिसी मेकर. आणि त्या गावातनं आले, छोट्या छोट्या गावातनं आलेत ते सगळे, आणि ते चीफ मिनिस्टर झाले, तो रोड मिनिस्टर झाले, ते सगळे छोट्या गावातनं आले. सो अशी किती जरी मी उदाहरणं देऊ शकतो, पण आपल्या देशामध्ये जास्त चालतं नाणं ते राजकारणाचं आहे, म्हणून त्याचं उदाहरण दिलं मी. बरोबर सांगितलं. आय थिंक दॅट हॅज आन्सर्ड युअर क्वेश्चन. थँक्यू फॉर युअर मेसेज. इट वॉज इम्पॉर्टंट टू आस्क एव्हरी क्वेश्चन, कारण त्याच्यामुळे बाकीच्यांचे पण जरा अलर्टनेस तयार होतो त्याच्यामुळे. राईट. I would like to ask one more question. I'm looking for the best question. Please continue asking your questions. Okay. A question from Bipin. Internet and technology is increasing, but due to reading habits, it has reduced. How can one balance both technology and reading? Come again. Internet and technology is increasing, but because of that, the reading habits have reduced. So how can we have a balance? Oh, no. You first of all, you have to accept the technology. You cannot say that we will not give you the internet because you should read and I will use the internet. You read. That is not acceptable. That is not acceptable.
If you want now, I'll give you another example. We are working on that. We know every day I follow this. Yes, it has come down heavily. It has come down heavily because now there are a lot of options. Now Kindle is there, mobile is with you all the time, television is there, and everybody is throwing the information. True. But it is like that. It is always a square. You will use it, but the day will come that, and I always say humbly, whenever you travel in a flight, a long distance flight, you will find 30% people are having a book. Me. Correct. Yes. Correct. You Correct. go to any fantastic beach of the world, listen carefully. You will find people there reading the book. Okay. And the personal thing as a book, when you read on a Kindle, I am not against Kindle. The noise of that changing of page, doing something on that, write a line on that, that is absolute personal. And Correct. book is different because if today doctor is in a good mood and she is reading, and हे पुस्तक सगळ्यांनी वाचावं, बदलता भारत असं एक पुस्तक आहे भानू काळेंचं, हे सर्वांनी वाचा, माझी विनंती आहे. ते जर आज डॉक्टर वाचत असतील ना, ते अतिशय चांगल्या मूड मध्ये असतील तर त्यांना अतिशय एक वेगळं काहीतरी ते सांगेल. एकाच दिवशी त्यांची काहीतरी भांडणं झालेली आहेत, कुठेतरी त्या नाराज आहेत, त्यावेळेला जरी बदलता भारत त्यांनी वाचवलं, त्यावेळेला ते परत त्यांना दुसरं काहीतरी शिकवेल. ते शिकवतं तुम्हाला, तुम्ही कुठल्याही मूड मध्ये असा. सो पुस्तक हे कधीच मरणार नाही असं माझं मत आहे. आणि अनदर लाइटर साइड, जे मी म्हणलं ना, बॅक टू स्क्वेअर वर येतं. आता बघा, साडीची परत फॅशन यायला लागली, सोळीची परत फॅशन यायला लागली. सो ओल्ड इज गोल्ड वगैरे मला काही म्हणायचं नाहीये, पण बुक हे बुक राहणार आहे. आणि जसं तुम्हाला माहिती आहे, अमेझॉनने आपली सुरुवात बुक शॉपनी केलं होतं. बुक शॉप परत बंद केलं कारण त्यांनी बाकीच्या गोष्टी केल्या. बरोबर. ऍज यू ऑल नो दॅट अगेन दे हॅव स्टार्टेड द बुक शॉप. अँड देयर इज अ लेटेस्ट सर्वे, गो टू गुगल अँड सी दॅट the reading habit has increased in last 5 years in Europe. And when Europe does that, because they are culturally far above than us. True. And it has, the increase reading habit in Europe has increased in last 5 years because of a lot of issues. I'll not go into that. So yes, I love this. That's why I am talking only the brighter side and the positive side of it. But book will never go. Correct, correct. Sir, I will share an example that even if they are on technology, the technology has helped them to get so much of information. I recollect an incident where we had gone to a small village near Ichalkaranji. That was inside Ichalkaranji, a very small village. And we were showing flashcards to little children. They were just 5 years old and we were showing flashcards. So the flashcards were वेगवेगळ्या animals आणि birds ची चित्र होती, and they had to identify and say the answer in English. ठीक आहे. तर त्या मुलाला मी स्वतः दाखवलं आणि एका फर्स्ट पिक्चर वर बदक होतं, सो ही सेड इट इज अ डक. व्हेरी गुड. मी दुसरा फ्लॅश कार्ड दाखवला, इट वॉज अ पिक्चर ऑफ अ क्रोकोडाइल, सो ही सेड मगर. आई सेड इंग्लिश, सो ही सेड द मगर. सो आई वाज सो हैप्पी बिकॉज जो उसने इमीडिएटली आंसर दिया द मगर, तो मैं तो उसके कॉन्फिडेंस और हाजिर जवाब पर ही फिदा हो गई. मैंने बोला ये बच्चा इंग्लिश I'll also share one example now. Perfect, I'll also share perfect. one example now. Yes. I was in Nagar district with a foreigner. अमेरिकन होते आणि त्यांनी विचारलं की तुम्हाला कोण व्हायला आवडेल. तर ते नापास मुलांची गोष्ट ऐकलेलं होतं त्यांनी. तो म्हणला अब्राहम लिंकन. तर ते आम्ही त्याला म्हणलं, अरे अब्राहम लिंकन इथं होऊ शकत नाहीस तू, कारण अब्राहम लिंकन हे तिकडे झाले होते. मग तिने विचारलं, एका सगळ्यांना विचारलं की मला विचारायला सांगितलं म्हणजे की बैलाला काय म्हणतात इंग्लिश मध्ये. कुणालाच काही सांगता येणार. पण एक मुलगी उठली शेवटी, सगळा सायलेन्स होता बराच वेळ, आणि म्हणली काऊज हजबंड. Correct, So correct. don't think that. I was so impressed with that girl. Unbelievable, unbelievable. Correct, correct, इसमें correct. बहुत सारे
सब्जेक्ट है कि हमारा कल्चर, हस्बैंड इज वेरी जी. इंपॉर्टेंट इन आवर कंट्री, यू नो दैट ना? जी जी. यस, अहो अहो. करेक्ट करेक्ट करेक्ट. सर, मी अजून काही प्रश्न आहे का बघते इथे, नाहीतर बघा माझा बघा. एक प्रश्न आहे की सगळ्यांना वाटतं की माझं बॅकग्राऊंड पाहिजे बिझनेस फॅमिली, किंवा माझ्याकडे खूप पैसा पाहिजे, किंवा एकदम फॅब्युलस फॉरेन डिग्री, हाय क्लास अपर एंड एज्युकेशन पाहिजे. या 3 गोष्टी असतील तरच मी बिझनेस करू शकतो. तर हे हवंय का, हा माझा फर्स्ट क्वेश्चन आहे. आणि सेकंड क्वेश्चन, जर कोणाला एंटरप्रेन्योर व्हायचंय तर त्यांच्यात कुठल्या क्वालिटीज असायला पाहिजे? हे जर असेल तर चांगलंच आहे. हम्म, का हे छान, इट्स गुड. हम्म. वन प्लॅटफॉर्म इज रेडी. क्रिएट मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा जे काय बांधायचे तिकडे परफेक्टली बांधून टाक. हम्म. हे सगळं नसेल तरचा मोठा विषय. द मेजॉरिटी नंबर इज दॅट. हम्म. स्वतःला ओळखा. हम्म. जसं मी मगाशी कार्पेंटरचं एक्झाम्पल दिलं, स्वतःला हम्म. ओळखा हम्म. आणि स्वतःला फसवू नका. हम्म. जर तू कष्ट करू शकत नसशील तर त्या टाईपचं एंटरप्रेन्योरशिप घेऊ नको. हम्म. 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 अजिबात नको घेऊस. हे समजून घे स्वतःच स्वतः तू. जर तुला बोलता येत नसेल तर सेल्स अँड मार्केटिंग टाईपचं कुठलंही काही घेऊ नकोस. अशा किती हजारो लिस्ट बनेल आणि ती तुला माहितीये. कोणाला माहित नाही असं जर म्हणत असेल तर तो चूक. 100% तुला माहिती. किंवा मी त्याला अजून एक एक्झाम्पल देतो. 2 कागद घ्या, पहाटे उठा. पहाटे म्हणजे पहाटे बरं का, 5 वाजता शांत, जेव्हा सगळं असतं, सगळे घरातले झोपलेले असतात. एक रेड पेन घ्या, एक ब्लू पेन घ्या. रेड पेनने लिहून काढा तुझे डिसएडव्हान्टेजेस काय आहेत आयुष्यातले, ड्रॉबॅक्स. आणि ब्लू पेनने लिहून काढा की तुझे व्हॉट ऑल गुड थिंग्स यू हॅव. तुला कळेल की तू कुठे आहेस. इमिजिएटली कळेल तुला. त्या दिवशी कळेल की तू काय करू शकतोस, काय नाही करू शकत. पाहिजे तर हे 2-3 दिवस सकाळी उठून करा, कारण काय मिस झालेलं असेल. कारण तू ते मग 48 तास त्याच्यावर तुझ्या डोक्यात सारखा काहीतरी विचार असेल, त्यामुळे तू इकडचं खोडून तिकडं दिसेल, तिकडचं. पण तू स्वतःला फसवू नकोस, कारण तो कागद फक्त फॉर युअर आईज ओनली आहे. बरोबर. आणि देन टेक अ कॉल दॅट की व्हॉट बेस्ट. आणि असं नाही बरं का नोकरी करणं चुकीचंच आहे. आय एम नॉट अगेन्स्ट दॅट. कारण इथून पुढे आता नोकरी सुद्धा क्लोज टू एंटरप्रेन्योरशिप टाईप होणार आहे. हे लक्षात घ्या सर्वांनी. बरोबर. कारण अँसरेबल, अकाउंटेबल, ट्रान्सपरन्सी या सगळ्याच गोष्टी येणार आहेत त्याच्यात. आल्यात. त्यामुळे ह्या एवढे. आणि माझं सांगणं परतच आहे, जेव्हा काही करा हे 2 शब्द लक्षात ठेवा. लिटल इनोव्हेशन असलं पाहिजे त्याच्यात. लिटल काहीतरी भयंकर बिल गेट्स अँड वॉरन बफेन ते जरा लय लांबचं हो, जरा जवळचं बघू आपण पहिले. तर थोडस इनोव्हेशन. आणि सर्वात महत्वाचा शब्द जर तुम्हाला एंटरप्रेन्योर व्हायचं असेल तर सातत्य, कन्सिस्टन्सी, विच इज लॅकिंग इन अस इन अ बिग वे. आज जरा कुठला तरी एक मित्र भेटला, त्याने गाडी घेतलेली कळाली की तो काय बिझनेस करतोय त्याची माहिती काढून मलाही तसाच बिझनेस करायचा, असे जर आपण विचार करायला लागलो तर आपल्यासारखे मूर्ख आपणच. सो कृपा करून मित्रांनो, तुम्हाला अतिशय उत्कृष्ट प्लॅटफॉर्म 21st सेंचुरीचा मिळालेला आहे. या देशामध्येच इतके मोठे ग्राहक आहेत की तुम्ही इमॅजिन करू शकत नाही. त्यामुळे हे 2 शब्द लक्षात ठेवून, इनोव्हेशन अँड सातत्य, तू काही जरी केलंस तरी तू निश्चित सक्सेसफुल होणार आहेस. पण एक गोष्ट बेटर पिल मी सांगेन, मी म्हणणार नाही की बुलक कार्ट मधनं जावा जसं आम्ही गेलो, पण लगेच सुपरसॉनिक मध्ये बसायचा जर विचार कोण करत असेल तर तो चुकीचा आहे, हेही लक्षात ठेवा. सो डू द बॅलन्स ऍक्ट बिटवीन बुलक कार्ट अँड सुपरसॉनिक. डेफिनेटली यू विल बी सक्सेसफुल. परफेक्ट. सो बुलक कार्ट आणि सुपरसॉनिकचं बॅलन्स काढा, इनोव्हेशन करत राहा. अँड विच ही मेन्शन्ड, गो टू बॅक टू स्क्वेअर वन. आपलं रेड ब्लू लाईन बुक हे आपल्या ज्युनियर केजी मध्ये आपण आठवण केली होती. वी यूज टू यूज दॅट. So again, get back your blue pen, your red pen, and your book, and start finding yourself. Simply put, me search and research. Sir, परफेक्ट सांगितलं तुम्ही. माझ्याकडे आज हँग्यो आईस्क्रीम साठी कोणी जोरदार प्रश्न विचारलेला नाहीये.
तर मी अजून 1 मिनिट देते. यू कॅन फटाफट आस्क युअर क्वेश्चन, कारण सरांनी ऑलरेडी भरपूर वेळ आपल्याला दिलेला आहे. नो नो नो, प्लेजर इज माइन. सर, अजून काही गोष्ट जी तुम्हाला आमच्या बरोबर शेअर करायला आवडेल? एनीथिंग यू वॉन्ट टू शेअर विथ अस? नाही, मी मग वेगळंच काहीतरी सांगेन की काय आपल्याला काय झालेलं माहितीये का, की बऱ्याच वेळेला व्यवसाय करायचा असं काहीतरी ठरवलं त्या वयात, की बाकी सगळ्या गोष्टी करायच्या आपण बंद करतो. मित्रांनाही भेटलं पाहिजेत, कधीतरी पार्टी ही केली पाहिजेत, कारण ना बॅक ऑफ द माइंड त्या गोष्टी राहतात आणि मग ऍक्च्युली महत्वाचं लक्ष आपलं विचलित होतं. आणि मला जर तुम्हाला मी परत व्यवसायाच्या अँगलने बोलतोय, की स्वतःला रेसचा घोडा समजा, गाढव नाही. रेसचा घोडा का? तर रेसच्या घोड्याला इकडे लावतात आणि त्याला सांगतात की तुला 1,500 मीटर पळायचे, आणि तरी सुद्धा तो त्याला जॉकी मारतो सारखं. तर काही वेळेला आपले आई वडील मारतात, काही वेळेला आजूबाजूचे मारतात. वाईट वाटून घेऊ नका, कारण तुला तिथे त्या लाईन वरती पोचायचंय आणि अचीव करायचंय. आणि का रेसचा घोडा? कारण जगाने तुझ्यावरती पैसे लावले पाहिजेत, पैसे, इकॉनॉमिक्स. व्हेरी वाह. सो प्रत्येकाकडे कॅपॅसिटी आहे. म्हणजे तुम्ही जर मला 30 वर्षापूर्वी बघितलं असता तर माकड आणि माझ्यात काही फार फरक नव्हता हो. आणि आज मी जगातल्या टॉप 20 स्कूल्सला जाऊन बोलतो. त्यामुळे कशात तरी अडकून पडू नका. मी पहिलं वाक्य काय करतो तुम्हाला सांगू का मित्रांनो? इथे जर कोणी, आता तर सगळे इंग्लिशवाले आहेत, की फ्रेंड्स, academically I am zero, so don't go by my English, but you have to listen to me for 1 hour 40 minutes because I understand my subject 100% and you don't, so better listen to me. Perfect. Super. I think 100% पते की बात. 100%. Hats off to your dedication. कारण हे जे तुमचं डेडिकेशन, पॅशन आहे, हे कन्सिस्टंट जे तुमचं काम आहे, तेच तुम्हाला एवढं कॉन्फिडन्स देतोय आणि कन्व्हिक्शन देतोय. हा कॉन्फिडन्स नाहीये, हा कन्व्हिक्शन आहे. कारण जे तुमच्या प्रत्येक रोमात भिनलंय ना, ते तुमच्यातनं असं ओवरफ्लो होतंय. सो दिस इज पैशन, दिस इज कन्विक्शन. अभी आप बताइए, ऐसे बंदे ऊपर, it is priceless. He is priceless. His thoughts are priceless. So when he said आपको रेस का घोड़ा बनना है, इतना बेहतरीन बनना है कि लोग आप पर पैसे लगाए, सर ने तो इतना बढ़िया काम किया है कि पैसों के बहुत बहुत ऊपर चले गए हैं. ही इज अ प्राइसलेस इंडिव्हिज्युअल फॉर अस. सर, मी मगाशी सांगितलं तसंच म्हणेन की मे गॉड क्रिएट मोर प्रदीप लोखंडे ऑन दिस ब्युटिफुल अर्थ, स्पेशली फॉर आवर कंट्री. And we are so proud, and I would love to request all the aspiring Swayambhus and the Swayambhus to please work for the nation. Automatically we will work for ourselves. Let us make the country proud. Thank you, sir. Thank you so much. Thank you, sir. Thank you. Thank you so much. God bless. Stay safe. Yes, sir. Thank you. So thank